सर्व विद्यार्थ्यांना सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतो की आपल्याला जेव्हा आपण बीकॉम भाग 3 मध्ये प्रवेश घेणार आहोत त्याआधी आपल्याला हे निश्चित करावं लागेल की आपल्याला स्पेशलायझेशन सब्जेक्ट कोणता घ्यायचा आहे. बाकीचे 4 विषय कंपल्सरी आहेत, पण आपल्या महाविद्यालयात ॲडव्हान्स अकाउंटन्सी हा एक पेपर घ्यावा लागेल किंवा ॲडव्हान्स्ड बँकिंग, अर्थात ज्या विद्यार्थ्यांना अकाउंटन्सी हा पेपर अवघड जातोय किंवा त्यांना समजण्यात अवघड जाते किंवा त्यांचा विषय एफ वायला अकाउंटन्सी हा विषय राहिलेला आहे, एस वायला राहिलेला आहे, तर अशा विद्यार्थ्यांना हा थिअरॉटिकल पेपर आहे ॲडव्हान्स्ड बँकिंग हा. त्यामुळे याचे 2 पेपर आहेत ॲडव्हान्स्ड बँकिंगचे. एक म्हणजे रिटेल अँड कॉर्पोरेट बँकिंग आणि दुसरा पेपर आहे याच सब्जेक्टमधला तो म्हणजे बँकिंग कायदा, भारतीय बँकिंग कायदा, इंडियन कंपनी ॲक्ट. हे 2 पेपर ॲडव्हान्स्ड बँकिंग सब्जेक्टमधले आहेत. ज्यांना बँकिंग घ्यायचं आहे त्यांना ॲडव्हान्स्ड अकाउंटन्सी घेता येत नाही, आणि ज्यांनी ॲडव्हान्स अकाउंटन्सी घेतला आहे त्यांना बँकिंग घेता येत नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना बीकॉम नंतर बँकिंगमध्ये सर्व्हिस करायची आहे, नोकरी करायची आहे, बँकिंग क्षेत्रात नोकरी करायची आहे किंवा बँकिंगच्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना ॲडव्हान्स्ड बँकिंग हा स्पेशलायझेशनचा TYचा सब्जेक्ट जास्त उपयुक्त आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी या विषयाला प्रेफर केलं पाहिजे. आणि म्हणून बीकॉम भाग 3 मधील ॲडमिशन प्रक्रियेला आपण सुरुवात करत असताना आपल्याला हे माहीत असणं आवश्यक आहे की हे 2 पेपर आहेत, एक ॲडव्हान्स्ड बँकिंग आणि दुसरा म्हणजे ॲडव्हान्स्ड अकाउंटन्सी. यापैकी कोणताही एक पेपर आपल्याला निश्चित करावा लागेल. एकदा पेपर हा निश्चित केला की त्या प्रत्येक पेपरचे 2-2 विषयाचे 2-2 उपविषय आहेत, पेपर आहेत, ते आपल्याला घ्यावे लागतील. तर आपल्याकडे TY बीकॉमला शिवाजी विद्यापीठात जो पेपर आहे त्या पेपरचं नाव आहे, शीर्षक आहे ॲडव्हान्स्ड बँकिंग. पैकी माझ्याकडे असणारा पेपर नंबर 2 आहे सेमिस्टर 5ला. त्या पेपरचं नाव आहे रिटेल अँड कॉर्पोरेट बँकिंग. या वर्षापासून 2020-21 या वर्षापासून ॲडव्हान्स्ड बँकिंग किंवा TYच्या सगळ्याच विषयांचे सिलॅबस जे आहेत तर नव्यानं सुरू झालेले आहेत. त्यामुळे या पेपरचं शीर्षकसुद्धा नवं आहे. गेल्या वर्षी या पेपरचं शीर्षक असं होतं की फिनान्शियल बँकिंग अँड इंटरमिजियरीज असं शीर्षक होतं. यावर्षी या पेपरचं शीर्षक आहे रिटेल अँड कॉर्पोरेट बँकिंग. या सत्रासाठी एकूण 4 युनिट आहेत. पैकी युनिट नंबर 1 इंट्रोडक्शन टू रिटेल बँकिंग. रिटेल बँकिंगचा परिचय या ठिकाणी या पहिल्या युनिटमध्ये रिटेल बँकिंग म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्याचा इतिहास काय, रिटेल बँकिंगची व्याख्या काय आहेत, रिटेल बँकिंगची संकल्पना काय आणि कॉर्पोरेट बँकिंगची संकल्पना काय आहे, याचा म्हणजे विषय प्रवेशाच्या दृष्टिकोनातून हे पहिलं प्रकरण या पेपरमध्ये. या पेपरचं दुसरं प्रकरण आहे ते म्हणजे डिफरन्स बिटवीन रिटेल बँकिंग अँड कॉर्पोरेट बँकिंग. या 2 बँकिंगच्या प्रकारात नेमका फरक काय आहे त्याचा अभ्यास या दुसऱ्या प्रकरणात आपल्याला करायचा आहे. त्यानंतर तिसरं प्रकरण जे आहे ते म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ रिटेल बँकिंग इन इंडियन इकॉनॉमी. भारतीय अर्थव्यवस्थेत रिटेल बँकिंगचं किंवा किरकोळ बँकिंगचं महत्त्वाचं स्थान काय आहे हे आपल्याला या तिसऱ्या प्रकरणात समजून घ्यावं लागेल. आणि चौथं प्रकरण आहे ते म्हणजे चेंजिंग सिनेरिओ ऑफ रिटेल बँकिंग इन इंडिया. भारतातील रिटेल बँकिंगचा बदलता आकृतिबंध किंवा सिंहावलोकन हे आपल्याला
कसा बदलत गेलं भारतातील रिटेल बँकिंग, त्याची कामं, त्याची भूमिका कशी बदलत गेली स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, याचा अभ्यास आपल्याला या चौथ्या प्रकरणात आपण करणार आहोत. त्यानंतर युनिट नंबर 2 आहे ते म्हणजे रिटेल बँकिंग प्रॉडक्ट्स. रिटेल बँकिंगचे कोणकोणते प्रॉडक्ट आहेत आपल्या देशात, त्याचा अभ्यास या दुसऱ्या युनिटमध्ये आपण करतोय. त्यातलं पहिलं प्रकरण आहे ते प्रॉडक्ट्स मधलं, ते म्हणजे होम लोन, गृहकर्ज, टाइप्स ऑफ होम लोन, मार्जिन ऑफ होम लोन अँड प्रोसेस ऑफ डिसबर्समेंट. गृहकर्जाचे प्रकार कोणते आहेत, त्यानंतर त्यात गृहकर्ज कसं देण्याची प्रक्रिया काय, ग्राहकापर्यंत ते कसे वितरित केले जाते, आणि त्याच्यामध्ये कर्ज आणि मूळ रक्कम याच्यात मार्जिन किती आहे, त्याचा अभ्यास या प्रकरणात आहे. त्यानंतर या दुसऱ्या युनिटमधलं प्रकरण नंबर 2 जे आहे ते म्हणजे व्हेकल लोन, वाहन कर्ज. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था मोठी आहे, भारतीय अर्थव्यवस्थेत वाहन व्यवसाय सुद्धा मोठा आहे. भारतात रस्त्यांची संख्या प्रचंड आहे, रस्त्यांचं जाळं आहे आपल्या देशात, आणि म्हणून मग लोकसंख्या आपल्या देशाची प्रचंड आहे. जवळजवळ 135 कोटी लोकसंख्या आहे आपल्या देशाची. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला, एवढ्या खंडप्राय देशात वाहनांची संख्या प्रचंड आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालाची वाहतूक करण्यासाठी, प्रवासी वाहतूक करण्यासाठी वाहनांची आवश्यकता आहे. म्हणून वाहन कर्जाचे प्रकार, वाहन कर्जात मार्जिन काय असते, आणि वाहन कर्ज वितरित करण्याची प्रक्रिया कशी आहे याचा अभ्यास या प्रकरणात आहे. म्हणजे वाहन ही सध्या आवश्यक गरज आहे व्यक्तिगत प्रवासासाठी आणि सार्वजनिक प्रवासासाठी सुद्धा. आणि म्हणून वेगवेगळ्या वाहनांसाठी, दुचाकी वाहन असेल, चारचाकी वाहन असेल, माल वाहतुकीचे ट्रक असतील, टेम्पो असतील, या सगळ्या वाहनांची कर्ज देण्याची प्रक्रिया काय आहे, कशी असते, याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. व्हेकल लोनच्या प्रकरणात आहे. तिसरं प्रकरण आहे ते म्हणजे गोल्ड लोन, सुवर्ण कर्ज, हे सोने तारण कर्ज. गोल्ड लोन याचा अर्थ सोने तारण कर्ज. सोने तारण कर्जाचे स्वरूप काय आहे आणि सोने तारण कर्ज वितरित करण्याची प्रक्रिया कशी आहे याचा अभ्यास या प्रकरणात आपल्याला करायचा आहे. सोने तारण कर्ज हा कर्जातला एक महत्त्वाचा प्रकार आहे. यामध्ये तात्काळ ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ग्राहकांच्या दृष्टीने उपयुक्त प्रकार आहे आणि बँकेच्या दृष्टीने पण हा महत्त्वाचा प्रकार आहे. यामध्ये तात्काळ बँकेला कर्ज देण्याची प्रक्रिया सुलभ असते, तात्काळ कर्ज देता येते बँकेंना, वसुलीची काही अडचण फार नसते गोल्ड लोनसाठी. आणि मग गोल्ड लोन हा एक लोकप्रिय प्रकार आहे कर्ज देण्यातला. त्यानंतर या दुसऱ्या युनिटमध्ये चौथं प्रकरण आहे ते म्हणजे एज्युकेशनल लोन, शैक्षणिक कर्ज. भारत सरकारने गेल्या 5 वर्षापूर्वीपासून शैक्षणिक कर्जाची सुरुवात केलेली आहे. गरिबीमुळे, दारिद्र्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी भरता येत नाही, त्यांचा हॉस्टेलचा, राहण्याचा, हॉस्टेलचा, बोर्डिंगचा खर्च ज्या विद्यार्थ्यांना करता येत नाही, अशा गरीब विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारची शैक्षणिक फी, त्यानंतर त्यांचं अकोमोडेशन, बोर्डिंग, हा सगळ्या खर्चासाठी बँका एज्युकेशनल लोन देतात. ही सोय भारत सरकारने गेल्या 5 वर्षापूर्वी केलेली आहे. शैक्षणिक कर्ज म्हणजे कोणाही विद्यार्थ्याचे शिक्षण, गरिबीमुळे कोणताही गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. त्याला तांत्रिक शिक्षण असेल, अभियांत्रिकी शिक्षण असेल, मेडिकलचं शिक्षण असेल, कुठल्याही प्रकारच्या शिक्षणासाठी त्या विद्यार्थ्याला फी मिळाल्यानंतर, प्रवेश मिळाल्यानंतर त्याची सर्व शैक्षणिक फी आणि इतर संबंधित खर्च करण्यासाठी एज्युकेशनल लोन दिले जाते. आणि म्हणून एज्युकेशन लोनचं स्वरूप काय आणि ते कशा प्रकारे वितरित केले जाते, त्याची प्रक्रिया कशी, याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात आहे.
त्यानंतर युनिट 3 मध्ये कॉर्पोरेट बँकिंग. यामध्ये पहिलं युनिट आहे ते म्हणजे नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ कॉर्पोरेट बँकिंग. हे कॉर्पोरेट बँकिंगची महत्व काय आहे, त्याची गरज काय आहे. त्यानंतर फॅक्टरिंग अँड फोरफिटिंग सर्व्हिसेस. कॉर्पोरेट बँकिंग कोणत्या सेवा देते ग्राहकांना, त्याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात करायचा आहे. इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीज इन इंडिया. कॉर्पोरेट बँकेमध्ये फायनान्स कंपनी, इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपन्यांचा अभ्यास. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात ज्या फायनान्स कंपन्या कार्यरत आहेत त्यांचा अभ्यास या प्रकरणामध्ये. त्यानंतर नेचर अँड इम्पॉर्टन्स ऑफ इम्पोर्ट एक्सपोर्ट फायनान्स. आयात निर्यात व्यापार हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे देशाचा आयात निर्यात व्यापार हा प्रत्येक वर्षी वाढत आहे आणि म्हणून इम्पोर्ट एक्सपोर्ट, आयात निर्यात आयात निर्यात व्यापाराला मोठ्या प्रमाणावरती कर्ज पुरवठा करण्याची गरज असते. म्हणून नेचर अँड इम्पॉर्टन्स ऑफ इम्पोर्ट एक्सपोर्ट फायनान्स. आयात निर्यात व्यापाराला कर्ज पुरवठा करण्याच्या संदर्भात या प्रक्रियेचं स्वरूप काय, त्याचं महत्त्व काय, याचा अभ्यास या प्रकरणात आहे. युनिट नंबर 4 मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकिंग आहे. मीनिंग, एव्होल्युशन अँड स्कोप ऑफ इन्व्हेस्टमेंट बँकिंग इन इंडिया. गुंतवणूक बँकिंगचा अर्थ काय, त्याचं मूल्यमापन, त्याची उत्क्रांती कशी झाली आणि कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक बँकिंग असते याचा अभ्यास आपल्याला या प्रकरणात आहे. मीनिंग अँड फंक्शन्स ऑफ मर्चंट बँकिंग. मर्चंट बँकिंगचा अर्थ काय आणि त्याची कार्य काय याचा अभ्यास या प्रकरणात आहे. मीनिंग अँड नेचर ऑफ व्हेंचर कॅपिटल. व्हेंचर कॅपिटलची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाते, त्याचा अर्थ आणि त्या प्रक्रियेचे एकंदरीत स्वरूप काय याचा अभ्यास या प्रकरणात आहे. प्रकरण 4 मध्ये मीनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ लोन सिंडिकेशन्स. कर्ज प्रक्रियेचं महत्व काय, त्याचा अर्थ काय एकंदरीतच याचा अभ्यास या प्रकरणात आहे. विद्यार्थ्यांनी या ज्यांना बँकिंग सेक्टरमध्ये नोकरी करायची आहे किंवा फायनान्स सेक्टरमध्ये ज्यांना नोकरी करायची आहे त्या विद्यार्थ्यांना या पेपरला ॲडमिशन, या ऑप्शनल पेपर निवडणं हे त्यांच्या हिताचं ठरेल. आपली कुवत बघून, आपली क्षमता बघून, आपली आवड बघून, आपला कल बघून पेपरची निवड विद्यार्थ्यांनी करायची आहे. आणि म्हणून एक तर ॲडव्हान्स अकाउंटन्सीचे 2 पेपर आपल्याला घ्यावे लागतात किंवा ॲडव्हान्स्ड बँकिंगचे 2 पेपर आपल्याला घ्यावे लागतात. ॲडव्हान्स्ड बँकिंगचे पेपर हे आपले थेरॉटिकल पेपर आहेत आणि अकाउंटन्सीचे पेपर जे आहेत त्या विद्यार्थ्यांनी, म्हणून आपल्या महाविद्यालयात हे ऑप्शनल विषय निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना आहे. जे कोणी ॲडव्हान्स अकाउंटन्सी ज्यांना घ्यायचं आहे, ज्यांना जमतंय, ज्यांची क्षमता आहे ते विद्यार्थी ॲडव्हान्स अकाउंटन्सी घेतील. याचा अर्थ यातल्या कुठल्याच सब्जेक्टचं महत्त्व कमी नाही. या अकाउंटन्सीपेक्षा बँकिंग हा कमी महत्त्वाचा आहे किंवा अकाउंटन्सी हा कमी महत्त्वाचा आहे हा भाग नाही, तर विद्यार्थ्यांनी आपली बौद्धिक क्षमता लक्षात घेऊन, आपला आवड, आपला कल लक्षात घेऊन आपल्याला ही एक सुविधा महाविद्यालयानं उपलब्ध करून दिलेली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या एरियामध्ये आपल्या महाविद्यालयात ही सुविधा उपलब्ध आहे. प्रत्येक महाविद्यालयात ऑप्शनल विषय घेण्याची ही संधी उपलब्ध नाही. काही निवडक आणि मोजक्या महाविद्यालयात ही संधी उपलब्ध आहे. तेव्हा पलूस महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या, TY BComला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या 2 विषयांचं स्वरूप लक्षात घ्यावं.
किंवा त्यांना पुढं एम.कॉमला एम.बी.एला ॲडमिशन घेताना ज्यांनी समजा ॲडव्हान्स बँकिंग हा विषय घेतलाय तर त्यांना पुढे एम.कॉमला किंवा एम.बी.एला ॲडमिशन घेताना या विषयाची कोणतीही अडचण येत नाही. अकाउंटन्सी आहे म्हणून त्यांना एम.कॉमला प्रवेश मिळतोय आणि बँकिंग आहे म्हणून त्यांना मिळत नाही असा कुठलाही भेदभाव नाही. ॲडव्हान्स बँकिंगच्या विद्यार्थ्यांनाही एम.कॉम करता येते. सगळ्या महाविद्यालयात विद्यापीठात सगळ्या करता येते. तिथं हे स्पेशलायझेशन आहे. अकाउंटन्सीच्या विद्यार्थ्यांनाही एम.कॉम करता येते, एम.बी.ए करता येते. तसं बँकिंगच्या विद्यार्थ्यांना पण एम.बी.ए करता येते. किंवा त्यांनी बँकिंग घेतल्या म्हणून त्याला कमी महत्त्व आहे किंवा अकाउंटन्सी सब्जेक्ट घेतलाय म्हणून कमी महत्त्व आहे बी.कॉमच्या डिग्रीला असा विषय नाही. अकाउंटन्सी आपल्याला 11वीला झाले, 12वीला झाले किंवा जे व्होकेशनल सब्जेक्टमधनं आले असतील त्यांना FY/SYला झालेलं आहे. त्यामुळे पुढं नोकरीला किंवा व्यवसायाला किंवा पुढच्या उच्च शिक्षणाला किंवा पदव्युत्तर शिक्षणाला बँकिंग विषय घेतल्यामुळं कुठलीही अडचण येत नाही किंवा अकाउंटन्सी विषय घेतलाय म्हणून कुठलीही अडचण आपल्याला येत नाही. कुणालाही आतापर्यंत आलेली नाही. म्हणून आपली क्षमता, आवड, कल, आपला प्राधान्यक्रम हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी आपला प्राधान्यक्रम ठरवायचा आहे. आणि म्हणून एकदा आपल्या मनात याची निश्चिती झाली की आपण ज्या कुणाला शंका आहेत, जे ज्यांना बँकिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा अकाउंटन्सीला ॲडमिशन याच्याबद्दल ज्यांच्या कुणाच्या मनात शंका असतील तर त्यांनी कृपया माझ्याकडं संपर्क साधावा किंवा अकाउंटन्सीचे एस पाटील सर आहेत, एस पाटील सरांच्याकडे संपर्क साधावा किंवा कॉमर्सच्या कुठल्याही शिक्षकांकडे जरी संपर्क साधला तरी आपल्याला कुठलीही अडचण येत नाही. आपल्या सगळ्या शंका निरसन करण्यासाठी आमच्याकडे आपण संपर्क साधून आपल्या शंका निरसन करून घ्यावं असं आवाहन मी सगळ्या विद्यार्थ्यांना करतो. आणि त्यामुळं आपल्या महाविद्यालयात ही स्पेशलायझेशनची जी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्या सुविधेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा, फायदा घ्यावा. कारण दरवर्षी बँकिंगला आपण लिमिटेड प्रवेश देतो. साधारणतः 15 ते 20 विद्यार्थ्यांना आपण बँकिंग या स्पेशलायझेशनला प्रवेश देतोय. त्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण देत नाही. त्यामुळं ज्यांना इच्छा आहे, आवड आहे किंवा ज्यांच्या मनात काही संभ्रम आहे याच्याबद्दलचा तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घ्यावं असं आवाहन बी.कॉम मागतींच्या सर्व विद्यार्थ्यांना मी करतो. धन्यवाद.